मंजिरी, मंजिरी काय करतेस तू? हे काय चाललंय तुझं? वेदा, उठ बाळा, उठ. वेदा, पाहिलंस का कोण आलंय? आजोबा आलेत. तू त्यांचं स्वागत नाही करणार? वेदा, करणार ना? जा, जाऊन तो सुरा उचल. मंजिरी, हे काय सांगतेस तू तिला? जा. वेदा, वेदा नाही वेदा, वेदा ऐक माझं. तुझ्या आजोबाचा हात लावू नको त्याला. वेदा नाही, त्याला हात लावायचा नाही. मंजिरी थांबव तिला. मंजिरी, लाज कशी वाटत नाही का तुला? हे असले खेळ करायला? अगं निष्पाप निरागस जीव आहे ना तो. नाही वेदा, वेदा नाही 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 वेदा, वेदा वेदा बाळा थांब, नको हात लावू त्याला. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच. ओम ह्रीम क्लीम. वेदा हात लावू नको त्याला. वेदा, मंजिरी थांबव तिला. शिवनाथ, तुझी शक्ती माझी बंधनं भेदू शकत नाही. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय. नको वेदा, नको वेदा, नको. वेदा, सुरा उचल. नको वेदा. बघ, मी म्हणाल होतो ना तुला, काहीतरी विचित्र घडतंय. माया, आपण याला जेव्हा इथे आणलं होतं तेव्हा तो मेलेला होता ना. मग आता खाली बेडरूम मध्ये आला तेव्हा तो जिवंत झाला आणि आता परत मेलाय. माया, हे काय चाललंय? हा माणूस आहे का कोण आहे? वेदा, खाली फेक सुरा. शिवनाथ, शिवनाथ, शिवनाथ. पाहिलंस ना शिवनाथ, माझी वेदा माझं किती ऐकते ते. माझ्या सांगण्यावरून तिने चाकू उचलला आणि माझ्या सांगण्यावरून तिने तुझा गळा देखील चिरला असता किंवा स्वतःचाही. मंजिरी, चल शिवनाथ, आज ना मी तुला मुक्त करते. आता एखाद्या कबुतरासारखा उडत जा आणि तुझ्या मीराला माझा निरोप दे की आता हत्यारं टाकण्याची वेळ आलीये, मंजिरीला शरण जाण्याची वेळ आलीये. अमावस्या जवळ आली शिवनाथ. माझी अट लवकरात लवकर मान्य करायला सांग तिला. वेळ फार कमी आहे शिवनाथ. नाही नाही मंजिरी, नाही. वेदाच्या जीवाला काय केलं मंजिरी? मंजिरी, मंजिरी, वेदाच्या जीवाला काय केलं?
या हत्याराने एवढं काही साध्य झालं नाही. पण माझ्या या हत्याराने काम अगदी चोख पार पाडलं. वेदा वेदा बाळा थांब, नको हात लावू त्याला. वेदा, सुरा उचल. बाबा बाबा रुद्रकेतू आपल्या सोबत आहेत. त्यांना आता फक्त रात्र होईपर्यंत सांभाळायचंय. मीरा, वेदा मंजिरीच्या ताब्यात कधीपासून आहे? बरेच दिवस झाले बाबा, पण काळजीचं काहीच कारण नाहीये. आपण मंजिरीपेक्षा 4 पावलं पुढे आहोत आणि सगळं नीट होत आहे. आपण वेदाला सुद्धा तिच्या तावडीतून सोडवू शकतो. बाबा, काय झालं? कठीण आहे. मला आत्ता लगेच निघावं लागेल. आपण रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी भेटू. तुम्ही रुद्रकेतूचा देह घेऊन त्या मंदिरापाशीच या. येतो. बाबा काय झालंय? तुम्ही वेदाबद्दल काहीतरी सांगत होता ना? वेदाबद्दल आपण रात्री बोलू. पण आता तू वेदाची एखादी प्रतिमा, फोटो देऊ शकशील का? दे, लवकर दे. बाबा फोटो. रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी भेटू आपण. निघतो मी. मला आता जायला पाहिजे.